भगवते
सुरुवातीचे 15 श्लोक. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म घेता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. महायोग पीठे तटे भीमरभ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठत्यमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनम्, देवकी परमानन्दम्, कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवे, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदे, गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुः सुरगण. देवाय तस्मै नमः. कृष्णं नारायणं वन्दे, कृष्णं वन्दे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वन्दे, कृष्णं वन्दे पृथासुतम्. वंशी विभूषितकरालवनीरदाभा, पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा, पूर्णेनेन्दुसुन्दरमुखा अरविन्दनेत्रा. कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. नमस्ते भगवन् व्यास, सर्वशास्त्रार्थकोविद. ब्रह्मा विष्णु महेशानां, मूर्त सत्यवती सुत. नमस्तुभ्यं भगवते ज्ञानवैराग्यशालिने, नारदाय सर्वलोक पूजिताय सुरर्षये. शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद, एकतत्कथा प्रकाशेन मज्ञानं विनाशय.
सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृद्यं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत स्वार्थेऽवभिज्ञः स्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्नां स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि। आदो रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालीनिग्रहणं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चात् रावणकुम्भकर्णहननम् एतद्विरामायणम्। आदौ देवकी देवी गर्भजननम् गोपीगृहे वर्धनम् मायापूतनजीवितापहरणम् गोवर्धनधारणम् कंसच्छेदनकौरवादिहननम् कुन्तीसुतापालनम् एतद् भागवतं पुराणकथितम् श्रीकृष्णलीलामृतम्। नमो ब्राह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय च जगद्धिताय गोविन्दाय नमो नमः। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री संत यशवंतराव महाराज की जय। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव राष्ट्रदेवो भव। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। पहिल्या दिवशी आपण आई वडिलांना गुरूंना राष्ट्राला वंदन केलं आणि आज आता परत नव्यानं सुरुवात होणार म्हणून आज केलं. सहज बोलताना लोक म्हणतात आज शेवट आहे, समाप्ती आहे म्हणून नाही म्हणत, आज शेवट आहे. शेवट भागवताचा कधीच होऊ शकत नाही. कारण भागवत काय आहे? ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण खचित टळे. खचित म्हणजे निश्चितच 100% गॅरंटी आहे. खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती, आधी भौतिक आध्यात्मिक आधी दैविक. त्रिताप जाती चिर ये शांती. म्हणजे असं नाही की सोमवारी मन शांत आहे, मंगळवारी बिघडलं, परत बुधवारी बरोबर वाटतंय, थोडस गुरुवारी कसं तरीच होत आहे, असं कसंच नाही. चिर शांती, कायम स्वरूपी शांती. मग 7ही दिवस शांती म्हणजे शांतीच राहणार. मग ती कोणत्याही महिन्यातली कोणत्याही वर्षातली
7 दिवसांमध्ये बरोबर शांती प्राप्त होते. चिरये शांती नाथ ही वदती. कुणाच्या ठिकाणी माथा ठेवायचा आहे? आता काही आरतींमध्ये कृष्णपदी आहे, काही आरत्यांमध्ये रामपदी आहे. मग आता रामपदी का आहे आणि कृष्णपदी का आहे याचाही थोडासा विचार करू आपण. कारण कृष्णाच्या आधी भगवान राम होऊन गेलेले आहेत, त्रेतायुगात झालेले, म्हणून कृष्ण आरतीमध्ये रामांना महात्म महान मोठं समजून त्यांना मान दिलेला आहे. म्हणून काही आरत्यांमध्ये रामपदी ठेवू माता, आणि काही जणांच्या मते असं आहे की ही द्वापार युगातली आहे. मग द्वापार युगामध्ये तर काही राम नव्हते, म्हणून मग कृष्णपदी ठेवू माथा, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री, जय हो जय श्री, जय हो जय श्री. ग्रंथ नवे हा, ग्रंथ नवे हा, ग्रंथ नवे हा. म्हणजे श्रीकृष्ण म्हणजेच भागवत आहे. श्रीकृष्णांची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे भागवत आहे, आणि भागवताची समाप्ती होत नसते. भागवत परत करण्यासाठी म्हणून त्या दिवशी थांबायचं असतं. कारण एक सारखं जर कोणती गोष्ट घडत गेली तर त्याच्यामध्ये तेवढा रस निर्माण होत नाही. आणि आणखीन एक सांगू, आपण जी रास क्रीडा केली ना, आदल्या दिवशी रास क्रीडा केली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गोपी गीत घेतलं. गोपी गीत का घेतलं तर कृष्णाच्या सहवासामध्ये होत्या या, आणि एकेकीला अहंकार चढत गेला, कृष्ण अदृश्य झाले. मिलनानंतरचा जो विरह असतो त्या विरहामध्ये आणखीन जास्त प्रेम उत्पन्न होत असतं, आणि भगवत भक्तीचं प्रेम सातत्याने उत्पन्न व्हावं म्हणून 7 दिवसानंतर समाप्ती असते, की जेणेकरून आता परत आम्हाला भागवताला नवीन संधी मिळणार आहे. तुम्ही म्हणाल मग परवाच्या दिवशी परत बसणार आहे का? पुढच्या वर्षी 1 डिसेंबरला बसणार हे निश्चित आहे. पण मग आता तुम्ही म्हणाल मग झाली का समाप्ती? नाही. आता हेच भागवत पृथ्वी तलावर आणखीन बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांच्या मुखातून बरेच जण श्रवण करत असतील. मग तुम्ही म्हणाल भागवत का ऐकायचं? काहीतरी त्याला बेस आहे का नाही? का ऐकायचं? म्हणजे आम्हाला टाइम वेस्ट करायचा म्हणून भागवत ऐकायचं का? नाही. आम्हाला भागवताने सांगितलं की भागवत का ऐकायचं. शृण्वताम स्वकथाम कृष्णाहा, शृण्वताम स्वकथाम, स्वतःबद्दलची कथा ऐकणाऱ्यांना शृण्वताम स्वकथाम कृष्णाहा, कृष्णाची कथा. पुण्य श्रवण कीर्तनाहा, त्याच्याने काय प्राप्त होतं तर पुण्य. कशाने? श्रवणानी आणि कीर्तनानी. दोन्हीही पवित्र करणारे आहेत. कुठे? हृद्यंतः स्थो ह्य भद्राणी विधुनोती सुहृत्सताम. भगवान श्रीकृष्णांच्या यशाचं वर्णन, श्रवण, कीर्तन हे दोन्हीही पवित्र करणारी आहेत. संतांचं सुहृदय भगवान आपली कथा ऐकणाऱ्यांच्या हृदयात येऊन स्थिर होतात आणि त्यांच्या अशुभ वासना नष्ट होतात. एकाच भागवतात अशुभ वासना नष्ट झाल्या असा एकच आहे, तो म्हणजे राजा परीक्षिती. आपल्याला परीक्षिती व्हायला बराच काळ लागणार आहे. नवे नवे आमचं जर प्रारब्ध कर्म आत्ताच फळाला आलेला असेल तर आमच्या सगळ्या अशुभ वासनांना भगवंतांनी एकाच भागवतामध्ये नष्ट केलेला असेल तर उद्यापासून आमच्या क्रियावान कर्मामध्ये आमूलाग्र बदल घडून येईल. फक्त तो आम्हालाच नाही तर आमच्या सहवासामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला तो आमूलाग्र बदल लक्षात येईल. मग हे ऐकायचं, यामध्ये काय होतं तर भगवंताप्रती आपल्या मनामध्ये तर श्रद्धा निर्माण होतेच होते, पण भगवंताच्याही मनात भागवत श्रवण करणाऱ्याबद्दल प्रेम, आस्था, जिव्हाळा निर्माण होतो. एकदा
हनुमंतराय नाही, देवर्षी नारद. देवर्षी नारद भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हणाले की भगवंता, काहीतरी नोट लिहून ठेवलेल्या असतील ना म्हणे तुझ्या भक्तांच्या नावाच्या, राईट डाऊन केलेलं असेल. ते म्हणे हो आहे. कशात लिहिलं म्हणे त्या वहीमध्ये. ती वही कुठे आहे? त्या तिजोरीमध्ये. हनुमंतराय गेले, त्या देवर्षी नारद गेले, हरये नमः हरये नमः हरये नमः. देवर्षी नारद गेले, ती वही उचलून आणली, बघितले तर त्याच्यामध्ये सगळ्या भक्तांचे नाव, फक्त एकट्या हनुमंतरायाचं नाव नव्हतं. देवर्षी नारदांना आनंद झाला. येस, आय गॉट इट म्हणाले. ते म्हणे मला जे पाहिजे होतं ती मिळालं म्हणे. कारण सगळ्या भक्तांची नावं आहेत, एकट्या हनुमंतरायाचं नाव नाहीये. आणि हनुमंतराय म्हणतात म्हणे मी भगवत भक्त आहे, मी भगवत भक्त आहे. कशाचे भगवत भक्त आहे म्हणे? देवर्षी नारद हनुमंतरायांकडे गेले आणि म्हणाले काय हनुमंतराय, तुमचा हा भ्रम आहे बरं का म्हणे. भगवंताचा भक्त, भगवंताचा भक्त. अहो हे बघा म्हणे लिस्ट, तुमचं नावच नाही म्हणे याच्यामध्ये, तुम्ही कशाचे भगवंताचे भक्त? ही निष्ठा, हा विश्वास, हे प्रेम, हे जिव्हाळा, हे अतोनात भक्तीनी येतं, अन्योन्य भक्तीनी येतं. अन्योन्य म्हणजे त्याशिवाय दुसरं कुणीच नाही. न अन्य इति अन्योन्य. मग हनुमंतराय म्हणाले, देवर्षी नारद, आपण तर भगवंताचे महान भक्त आहात, मी माझं काय सांगू? माझं मी काहीच सांगू शकत नाही. मग आता हनुमंतराय त्यांनी शरणागती पत्करली. देवर्षी नारदांना वाटलं बरं झालं, जिरली आता याची. मग परत गेले भगवंताकडे आणि म्हणतात का भगवंत म्हणे ते हनुमंतराय तुमचे भक्त नाहीत का? त्यांचं नाव नाहीये म्हणे या वहीमध्ये. भगवंत म्हणाले कोण म्हणतो तो माझा भक्त नाहीये? यामध्ये मी ज्याला आवडतो त्या भक्तांची नावं आहेत. तुम्ही दुसऱ्या संदुकातली एक वही काढा म्हणे, त्याच्यामध्ये मला आवडणाऱ्या भक्तांची नावं आहेत. ते उघडून पाहिलं, एकमेव एकच फक्त हनुमंतरायाचं नाव होतं. भगवंताला आवडणारा भक्त आपल्याला व्हायचंय आणि म्हणून सतत सतत भागवत ऐकायचं. नष्ट प्रायेष्व भद्रेषु नित्यम भागवत सेवया भगवत्युत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी. श्रीमद भागवत किंवा भगवत भक्तांच्या निरंतर सहवासाने जेव्हा पुष्कळशा अशुभ वासना नष्ट होतात, तेव्हा पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी चिरस्थायी प्रेम निर्माण होतं. यातला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे चिरस्थायी. सातत्याने कायमस्वरूपी प्रेम निर्माण होतं. आणि हे केव्हा होतं? नष्ट प्रायेष्व भद्रेषु. आत्ता आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये पुष्कळशा अशुभ वासना आहेत. ते म्हणाल नाही आम्ही तर पवित्र मनाचे आहेत, आम्ही कधी वाईट विचार करत नाही. प्रत्येक व्यक्ती आधी अशुभच विचार करतो आणि मग शुभाकडे जातो. अशुभ विचार का करतो? कारण तमोगुण प्रत्येकामध्ये आहे. तमोगुण हा सत्वगुणाला आधी खाली दाबण्याचा प्रयत्न करतो, आपण उफाळून येण्याचा प्रयत्न करतो. हे कसं लक्षात घ्यायचं? जेव्हा नामस्मरण करा म्हणलं की आमचे हात टाळ्या वाजवायला कासकूस करतात. आम्ही टाळ्या अशा वाजवतो, कुठं हाताला धक्का लागतो की म्हणून. तर भगवंताच्या भजनाची पद्धत कशी आहे? देहभान हरवून. आणि मग एखादा जर असा वाजवायला लागला तर सगळेजण त्याच्याकडे बघतील, तो देहभान हरवून टाळ्या वाजवतोय. तर भगवंताच्या भजनामध्ये टाळाटाळ करायची नाही. आणि भजन हे जे असतं ते तल्लीन होऊन म्हणायचं असतं. मग तल्लीनतेमध्ये आवाजाची कमतरता, आवाज वाचवणं, कंजूसपणा हा नसतो. भगवंताशी एकरूप होण्यासाठी म्हणून आम्हाला आमचे षड्रिपू अडवत असतात प्रत्येक वेळेला. जाऊ देण्या कशाला भजन करतो, त्यापेक्षा इकडे बघ, तिच्या साडीचा रंग बघ कसा गेलाय,
तिचा फॉल बघ कसा दिसायला, झुनकट साडी नेसून आली आज, असं मन तमोगुणाने भरलेलं असणारं चहूबाजूने फिरतं आणि कुठं ना कुणाचं तरी द्वेष, उणीवा या शोधत असतं. म्हणून तमोगुणाला जर मारक करायचं असेल तर सातत्याने भगवंताचं भजन करायचं आणि भगवंताचं भजन करण्यासाठी आधी गुरु करायचा. गुरु हे एकच तत्व असं आहे की जे आम्हाला सन्मार्गावर आणतं. कितीही आमच्याकडून काहीही वाईट साईट कृत्य घडत असेल त्याच वेळेस गुरुतत्व आम्हाला अडवतं आणि सावध करतं. मागे जागा नसेल तर समोर जागा आहे बसायला. मागे चटया जर संपल्या असतील शेवटपर्यंत तर समोर येऊ शकता. आणि गुरु हे केल्याशिवाय मिळत नाही, गुरु करावे लागतात. मग गुरु करायचे म्हणजे गुरु मंत्र घ्यावा लागतो. खर तर गुरुमंत्र आपण फक्त 5व्या आणि 6व्या दिवशीच देत असतो. पण काही जणांचं म्हणणं आलं की आम्हाला आज तरी का होईना एका तरी कुणाला घ्यायचा आहे, आम्हाला आज तरी गुरुमंत्र द्या. गुरुमंत्र देणारी मी नाहीये, भगवंत देणारे आहेत, मी फक्त माध्यम आहे. तर आरती झाल्याच्या नंतर ज्यांना जे मला बोलले होते त्यांनी गुरुमंत्र घ्यायला येऊ शकता. गुरु केल्याशिवाय आम्हाला कळत नाही गुरु कुणी केले. अवधूतानी केले. अवधूत, ज्याचा अहंकार धुतलेला आहे त्याला अवधूत म्हणतात. म्हणायला खूप सोपं आहे, अहंकार धुतला, एखादा रुमाल धुतल्यासारखा. अहंकार नष्ट होत नाही. तुम्हाला सगळ्यांना कदाचित ती कथा माहिती असेल. जनक राजाची कथा माहितीये का सगळ्यांना? जनक राजाची अहंकाराची कथा किती जणांना माहितीये? मग सांगते. काय झालं, जनक राजाला अहंकार झाला होता. खरं तर तो निर्गुण निराकाराचा उपासक, पण त्यापूर्वीच एक कथाभाग असा दिलेला आहे की त्याला अहंकार झाला होता. हे का पाहतोय आपण? अवधूतानी गुरु केले त्यासाठी. अवधूतानी 24 गुरु केले. मग हे 24 गुरु त्यांनी का केले? मग या गुरूंमध्ये काय तत्व आहे? तर काही जे आहेत त्यांचा काही गुण ग्राह्य आहे आणि काही अवगुण त्यागासाठी आहे. काही गुण आपण घ्यायचे आणि काही जे अवगुण आहेत त्याचा त्याग करायचा. याच्यासाठी अवधूतांनी 24 गुरु केले. बरं, जनक राजाची गोष्ट घेऊन मग पुढे जाऊ आपण. जनक राजाला थोडासा अहंकार झाला होता की मी कित्येक लोकांना अन्नदान करतो आणि अन्नदानाचं पुण्य इतकं काही अगाध आहे की त्याची मोजमाप करता येत नाही. घरातल्या एकाने जरी अन्नदान केलं तर ते गेल्या कित्येक पिढ्यांपासूनचा उद्धार करत पुढील पिढ्यांचा उद्धार करणारं ठरतं. अन्नदान हे फार महान असतं. आता याला खूप अहंकार चढला, हजारो लोक येतात जेवून जातात. भगवंताला अहंकार आवडत नाही. एक बटू आला आणि त्यांनी आल्यावर यांना विचारलं की मी जेवण करू का? बटू म्हणजे खूप छोटासा असा 8 वर्षाचा 8 वर्षाचं लेकरू किती खाणार? राजा म्हणाला, अरे हजारो लाखो लोक जेवून चालले त्याच्यात तू कोण? पण हा बटू काही सामान्य नव्हता. हा बटू म्हणजे गणेशाचा अवतार होता. साक्षात गणेशच होते. मग त्याला जेवायला वाढायला लागले, पण त्यांनी बसायच्या आधी पुन्हा एकदा कबूल करून घेतलं, पण मला पोटभर जेव घालणार ना? माझं पोट भरल्याशिवाय मी उठणार नाहीये. नक्की जेव घालणार? हो हो नक्की जेव घालणार. पुन्हा एकदा विचारतो, मला पोटभर जेव घालणार का? हो निश्चितच. जेवायला बसला. आधी बटू आहे, लहान आहे, 8 वर्षाचं लेकरू आहे म्हणून असं वाढलं. हे वाढेपर्यंत, दुसरा हात घालेपर्यंत पहिलं जे वाढलं ते फसतं. परत घेतलं वाढेपर्यंत पहिलं फसतं. आता इतकं ती खाण्याची स्पीड होती की वाढणारे थकून गेले. बरं, वाढता वाढता जे पंक्तीमध्ये आणलेलं होतं ते संपलं.
आता बनवायला लागलेले, त्याच्यासाठी वाट पहा म्हणे. थांबतो म्हणाला, माझं काही हरकत नाही. तिकडचं बनलं की इकडं संपलंच. आता परत कोठी घरातलं काढलं, परत बनवलं. नाही नाही, मी थांबतो म्हणे, काही हरकत नाही. खायलाच बसलो म्हणे मी. आता परत झालं. मग राज्यातलं संपलं, अन्नधान्य राज्यातलं संपलं, परराज्यातलं आणलं तरी जागेहून उठलेच नाही महाशय. आता मात्र जनक राजाला प्रश्न पडला, माझ्या राज्यातलं संपलं, परराज्यातलं आणून संपलं, आता काय करू? शेवटी त्या बटूकडे गेले आणि म्हणाले, माफ करा, आता माफ करा बर का. आधी हो जेव ना एकेरी, आता माफ करा. महती कळाली, माफ करा म्हणाले, मी काहीच करू शकत नाही, पण मी जरी तुम्हाला शब्द दिला तरी माझ्या परीने मी प्रयत्न केला, मी असफल ठरलो, मला माफ करा. बटू उठला, म्हणाले, काय हरकत नाही. तुम्ही मान्य केलं ना की तुम्ही खाऊ घालू शकत नाही. मान्य केलं का? तुम्ही मान्य केलं का? 3दा विचारलं. शेवटी याने शरणागती पत्करली आणि म्हणाला, हो, मी यापेक्षा जास्त नाही खाऊ घालू शकत. बटू म्हणाला, काही हरकत नाही, मी माझं पोट भरण्याचा विचार करतो. आणि बटू सायंकाळच्या वेळेस निघाला. कारण दुपारपासून पंक्ती उठत होत्या बसलेला, इकडे बनवलं इकडे टाकलं, इकडे बनवलं इकडे टाकलं, होईपर्यंत संध्याकाळ झाली. निघाला. आता जनक राजा लपून छपून त्याच्या मागे चालले होते. अरे राजा आहे मी, माझ्या कोठी घरातलं खाल्लं, परराज्यातलं खाल्लं, आता याला खायला मिळणार कुठे? लपत छपत गेले आणि बटू एका झोपडीमध्ये गेले. त्या झोपडीचं जे कवाड होतं ना, ते कवाड अर्धवट लावलेलं होतं आणि दिव्याच्या ज्योतीच्या प्रकाशाने ती झोपडी उजळून निघाली होती. आता झोपडी म्हणलं तर सगळीकडून पॅक नव्हतं, असे कुठून ना कुठून तरी दिसण्यासारखी जागा होती, फट होतीच. जनक राजा मागे 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 आलेला लपून थांबला एके ठिकाणी. हा बटू त्या कुटीच्या दरवाजापर्यंत गेला आणि म्हणाला, माई, मी आत येऊ का? त्या घरातली जी गृहिणी होती तिने बघितलं, सायंकाळच्या वेळेस बटू आला, आनंद झाला. या या या, अतिथी देवो भव, अतिथी देवो भव. पण गंमत अशी होती की त्या पती पत्नींनी अयाचित व्रत धारण केलेलं होतं. अयाचित व्रत म्हणजे जायचं आणि एक म्हणजे कुठून तरी अन्नधान्य मिळालं तेवढं खायचं आणि ते झाकून ठेवून द्यायचं की दुसऱ्या दिवशी पर्यंत ते भांडे परत उघडायचे नाही. आणि हे अयाचित व्रताप्रमाणे हा अचानक आलेला, घरामध्ये धन धान्य काहीही नाही, दुसरीकडून मागून आणायचं, भिक्षा मागायची, देवाला नैवेद्य दाखवायचा, एकच वेळेस जेवण करायचं, भांडे पालथे घालायचे. आता सायंकाळची वेळ, बटू घरामध्ये आलेला आहे, खूप भुकेला, म्हणाला, आता याला द्यायचं तर काय द्यायचं? ती माय माऊली भगवंताजवळ बसली आणि म्हणते, भगवंता, अख्खं आयुष्य चाललं आमचं व्रत जपण्यामध्ये, पण आज मात्र वाईट वाटतंय. का बरं आम्ही हे व्रत घेतलेलं असेल? कारण अतिथी आलेले आहेत आणि घरामध्ये अन्नधान्य काहीही नाहीये. मी खाऊ घालू तर काय खाऊ घालू? आता परत भिक्षा पण मागायची नाहीये, करू तर काय करू? आणि भगवंताचं स्मरण करत ती बसली. असे डोळे उघडले की तिला गणपतीच्या मूर्तीवर दुर्वांची जोडी, दुर्वा वाहतो की नाही आपण जुडी, ती जुडी वाहिलेली तिला दिसली. ती म्हणाली, बाकी काही नाही, निदान तृणांकुर तर मी देईल. घरामध्ये दुसरं काहीच नव्हतं. मग तिने त्या दुर्वा धुतल्या, पाटा वरवंटा काय असेल त्याच्याने त्या रगडल्या
त्याच्यामध्ये थेंबभर पाणी टाकलं रस निघेपर्यंत, आणि एवढ्याशा वाटीमध्ये तो रस काढला. आता 21 दुर्वांच्या जोडीमधनं रस येणार किती? आणि मग रांगोळी काढली, आसन टाकलं बसायला, उदबत्ती लावली, त्या बटूचे पाय धुतले आणि भावयुक्त अंतःकरणाने नमस्कार केला. आणि तो जो रस आहे तो भक्तिभावाने दोघा नवरा बायकोंनी दिला. हे कोण बघताय? झोपडीच्या बाहेरून जनक राजा बघतायत. जनक राजा म्हणतात, यांनी माझ्या राज्यातलं खाल्लं, परराज्यातलं खाल्लं, एवढूशा वाटीतल्या 2 थेंबांनी याला होणार काय? आणि जेव्हा श्री गणेशाने ती वाटी तोंडाला लावली, एक थेंब रस पोटामध्ये जोरात ढेकर दिली. कशाची? तृप्ततेची ढेकर दिली. ती ढेकर अन्नाची ढेकर नव्हती, तृप्ततेची ढेकर होती. आणि भगवंताला माहिती होतं की मागून जनक राजा बघतायत. जनक राजाच्या लक्षात आलं की आतापर्यंत मला वाटत होतं लाखो लोकांना मी जेव घालू शकतो, पण त्या लाखो लोकांना जेव घालण्यामध्ये माझ्यामध्ये काय होता? अहंकार होता. आणि भगवंताला अहंकार चालत नाही. मग श्री गणेशाने आपलं रूप प्रगट केलं आणि जनक राजाला सांगितलं, जनक राजा, तो निर्गुण निराकाराचा उपासक आहे हे खरंय, पण पुसटशी बाधा होत होती. आणि भगवंताला, आपल्या भक्ताला अहंकाराची पुसटशी बाधा झालेली सुद्धा सहन होत नाही. आणि म्हणून आम्ही म्हणतो अहंकाराचा वारा. बघा, ह्याही याच्यामध्ये शब्द काय वापरलाय? माझ्या राजसा. नुसता नाही, माझा येतो. म्हणजे भगवंत प्रेम करतो ज्याच्यावर, त्याला अहंकार होऊ नये असं भगवंताला वाटतं. आणि अहंकाराची जर लागण होत असेल तर तिथे गुरु हे पाठबळ असतं. गुरुबळ हे इतकं काही प्रबळ असतं की तर आमच्यापर्यंत वाईट गोष्टींचा शिरकावा येऊ देत नाही. आणि आजही जर कुणाला गुरुमंत्र घ्यायचा असेल तर आरती झाल्याच्या नंतर देऊया, कारण या अवधूतांनी 24 गुरु केले. आपण हा दृष्टांत कुणामुळे पाहिला? अवधूत, ज्यांनी अहंकार धुतलेला आहे तो अवधूत. त्यांनी हे जे गुरु केलेले आहेत त्या गुरूंचं नाव जर तुम्हाला सांगितलं ना तर तुम्ही म्हणाले, असे कुठं गुरु असतात का? याला कुठं गुरु म्हणतात? कोणते कोणते गुरु केले? पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग. पतंग म्हणजे तो नाही बर का, पतंग म्हणजे दिव्याजवळ जातो तो किडा पतंगाचा तो. मधमाशी, हत्ती, मध गोळा करणारा, हरिण, मासा, जिचं नाव सुद्धा या व्यासपीठावर बसून घेऊ नये, ती देह विक्रय करणारी, तिला सुद्धा अवधूतांनी गुरु केला. यानंतर टिटवी पक्षी, बालक, कुमारी कंकण, शर्कार, साप, कोळी कीटक आणि कुंभार माशी. हे एकनाथी भागवतामध्ये उद्धवाला याबद्दलची माहिती श्रीकृष्ण परमात्म्यांनी दिलेली आहे. आता हे एकनाथी भागवत काय आहे? तर श्रीमद भागवत हे एकूण 12 स्कंधांचं आहे. 12 स्कंद, त्याच्यातील 11 स्कंद म्हणजे 11वा जो स्कंद आहे त्या 11 स्कंधाचं वर्णन हे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचे गुरु जनार्दन स्वामी यांनी नाथांना त्याच्यावर टीका करायला सांगितली. काय झालं? तसंच हे एकदा यात्रेला निघाले होते. चंद्रभट्ट नावाचा एक व्यक्ती भागवत वाचत होता. तर तिथे नाथ महाराज आणि जनार्दन स्वामी गेलेले होते. जनार्दन स्वामींनी विचारलं, आपण काय वाचता? म्हणे भागवत. त्यावेळेस जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना 11 स्कंदावर टीका करायला सांगितली. यात्रा झाली. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तसं प्रतिष्ठान निवासी आले आणि त्यांनी एकनाथी भागवतावर टीका करायला सुरुवात केली.
पंचाध्यायी झाली, म्हणजे 5 अध्याय पूर्ण झाले. पण त्यावेळेस कसं होतं की नाथ महाराज बोलतायत आणि एका माणसाने पटपट 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 सगळे अध्याय लिहून घेतले. मग आता ती सुद्धा त्याच्यावरची गुरुकृपा. नाथ महाराज सांगतात आणि तो लिहून घेतो. 5 अध्याय पूर्ण झाले आणि त्याला काहीतरी कामानिमित्ताने काशीला जावं लागलं. तो ते 5च अध्याय घेऊन काशीला गेला आणि मनकर्णिकेच्या घाटावर पंचाध्यायी वाचत होता. काशीतले ब्राह्मण हुशार पंडित, त्यांनी ऐकलं जाता येता, हा काय वाचतो, प्राकृतात, अरे अपमान केला, हा संस्कृत भाषेचा अपमान केला. भागवत हे केवळ संस्कृत भाषेतून म्हणायला पाहिजे आणि हे प्राकृतातून बोलतोय तू. इतका घोर अपमान कुणी केला, इतका कठोर गुन्हा कुणी केला. आता तो बिचारा घाबरला ब्राह्मण, पटकन सांगून दिला, नाही माझं काही नाही, माझं काही नाही. हे केलं म्हणे ते पैठणचे एकनाथ महाराज आहेत, त्यांनी. आपल्याला अजून चतुश्लोकी भागवत सुरू करायचंय बरं का. चतुश्लोकी भागवत घेतलंय का आपण? नाही. तर आपल्याला इकडून तिकडे वळायचंय. तर या भागवतातून तिथपर्यंत कसा प्रवास आपण काल सातत्याने बघितलं. ही चतुश्लोकी भागवतातूनच 18,000 श्लोक तयार झालेले आहेत आणि त्यातलाच एकादश स्कंदापासून आज आपण सुरू करणार आहोत. मग तो एकादश स्कंद कसा तयार झाला ते आधी आपल्याला कळालं की मग आपण चतुश्लोकी भागवताकडे जाऊया. मग यांनी पटकन नाव सांगून दिलं, एकनाथ महाराजांनी हे केलेलं आहे म्हणून. झालं. काशीतल्या पंडितांनी स्वामींनी बोलवणं पाठवलं आणि म्हणाले, आता यांना देहदंडाची शिक्षा द्यायची आहे, यांना काशीत बोलवा. आमंत्रण आल्यानंतर गिरिजाबाई घाबरल्या. गिरिजाबाई म्हणजे नाथांच्या अर्धांगिनी. अहो म्हणे, ते देहदंड देणार आणि असं तुम्ही असे कसे जाणार, मग तुम्ही माफ करायला सांगा म्हणे, तुम्ही माफी मागा. नाथ महाराज म्हणाले, मी गुन्हाच केला नाही, न केलेल्या गुन्ह्याची माफी मागणं योग्य नाही. गिरिजे, मी गुन्हा काहीच केलेला नाहीये. आणि मग सगळे प्रतिष्ठान निवासी म्हणाले, तुम्ही एकटे नका जाऊ, आम्ही पण तुमच्या सोबत येतो. आणि त्या जाण्याला दिंडीचं स्वरूप प्राप्त झालं. सगळेजण गेले आणि तिथे काय झालं की ते जे स्वामी होते, जे मुख्य होते, त्यांनी या नाथाचं तोंड पाहायचं नाही, कारण यांनी संस्कृत भाषेला प्राकृतातून सांगितलेलं खूप मोठा अन्याय केलेला आहे, म्हणून त्यांनी पडदा लावला. दोघांच्या मध्ये पडदा लावला. पडदा लावल्याच्या नंतर नाथ महाराज एका बाजूला बसलेले आणि तो पंडित दुसऱ्या बाजूला बसलेला. नाथ महाराज म्हणाले की तुमची जी काय तक्रार असेल ती तक्रार तुम्ही सांगा, मी तुमच्या शंकांचं निरसन करतो. तुमच्या शंकांचं निरसन जर नाही झालं तर तुम्ही मला देहदंड द्या, पण आधी माझं ऐका. मग नाथ महाराजांनी सांगायला जशी सुरुवात केली, त्याबरोबर तो जो पंडित स्वामी जे कोण मोठे होते त्यांना या पडद्याच्या मागे साक्षात भगवान श्रीकृष्णांचं रूप दिसत होतं. नाथ महाराजांच्या ठिकाणी नाथ महाराज नसून तर साक्षात श्रीकृष्ण दिसत होते. आणि असं करत करत त्याची खात्री पडली की हा कुणी साधा सुधा व्यक्ती नाही, हा साक्षात भगवंताचा अवतार आहे. पटकन पडदा बाजूला करायला लावला, शिरसाष्टांग दंडवत घातला आणि पुढे 31 अध्यायापर्यंतचे जे 5 अध्याय झाले होते, पुढचे जे अध्याय आहेत 31व्या अध्यायापर्यंत काशीमध्ये राहायला त्यांना भाग पाडलं आणि म्हणाले, एवढ्या मोठ्या संतांचा आम्हाला सहवास लाभावा. नाथ महाराज, आमच्याकडनं चूक झाली, आपण काशीमध्ये राहूनच पुढचं पूर्ण करा. आणि मग एकनाथी भागवताची 31 अध्याय पूर्ण झाल्यानंतर काशीमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. नाथांना पालखीमध्ये बसवत होते तर नाथ महाराज म्हणाले, नाही, हा अधिकार माझ्या सद्गुरूंचा आहे, फक्त बोलविता धनी माझा सद्गुरू आहे. हे काय, हे एक माध्यम आहे आणि माध्यम हे महत्वाचं नाहीये, माईक महत्वाचं नाहीये. माईक मध्ये येणारी शक्ती जी वीज आहे
ती महत्वाची आहे. असे तर लाखो माईक दुसरीकडे पडलेले असतील, पण त्या माईक मध्ये जर वीजच नाही गेली तर माईक मधून पुढे जाणार नाही. एक जणांनी एक सुंदर प्रसंग सांगितला होता बरं का. ते काकड्यामध्ये एक ताई अभंग म्हणायच्या म्हणे, आणि 2च माईक होते त्या मंदिरामध्ये, आणि त्या ताई तालातही नीट म्हणत नव्हत्या म्हणे, स्वरातही नीट म्हणत नव्हत्या. तर जे कोणी मुख्य होते ते म्हणाले, ताई तुम्ही नका म्हणत जाऊ, माईक दुसऱ्याला देत जा, माईक दुसऱ्याला देत जा. त्या मावशींना फार हौस माईकवर म्हणण्याची. आता त्या म्हणल्या माईकच 2, एक माईक महाराज घेतात, एक माईक दुसऱ्याला देतात, आता कराव तर कराव काय. दुसऱ्या दिवशी त्या मावशी आल्या नुसता माईक घेऊन नुसता माईक घेऊन आल्या आणि माईक मध्ये म्हणायला लागल्या. तर ते महाराजांनी विचारलं, मावशी काय करायल्या? म्हणे कुठं काय करायले? म्हणे अभंग म्हणू लागले. म्हणे माईक कशाला आणला? अहो महाराज, माईक मध्ये म्हणायला लई आवडतंय मला, म्हणून मी माईकच आणला. म्हणे अहो त्याला दोरी, त्याला काही वीज बीज काही वायर नसलं का? म्हणे नसलं तर नसलं, माईक आहे ना बस जा. त्या माईकला काही अर्थ आहे का? त्या माईकला जी शक्ती आहे ती सद्गुरूंची आहे. बोलविता धणी सद्गुरू आहे, आणि माझ्याही बाबतीत तेच आहे. शांती ब्रह्म श्रीमंत संत श्री एकनाथ महाराज यांनी प्रेरणा दिली, आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 47 भागवतावं हे आता 47वावं तुमच्या साक्षात भगवंताच्या मूर्तीच्या समोर माझ्याकडून करून घेत आहे. कारण तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करत असे. प्रयत्न करतीये भागवतामध्ये पुढे 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 जाण्याचा. माहिती नाही बुद्धी किती आहे, कारण आधीच मी मान्य केलेलं आहे अल्पमती, छोटीशी बुद्धी आहे, कमी बुद्धी आहे, पण इच्छा दांडगी आहे. 111 भागवतांचा संकल्प जो सद्गुरूंनी करून घेतला त्यांनीच 47व्या भागवतापर्यंत आणलं. आणि दरवर्षी आपल्या सगळ्यांचं मिलन भगवंत करून देणार आहेत. आणि म्हणून मिलनामधली तत्परता आणखीन वाढावी म्हणून हा विरह असतो. विरहाशिवाय जर मिलन झालं तर त्या मिलनाला अर्थ राहत नाही, त्याच्यामध्ये तेवढी गोडी निर्माण होत नाही. बरोबर 1 वर्ष 365